टेरिफ टॅक्स म्हणजे काय? 50% त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. 27 ऑगस्ट पासून ते करणार आहेत. कुठल्याही प्रकारे भारतावरती एक दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळं ते ट्रम्पची चिडचिड सुद्धा दिसते. जन कनेक्टने एक चांगला प्रश्न मला विचारलाय की अमेरिकेनं जे काही हे टेरिफ टॅक्स भारतावरती लावतायत हे काय आहे आणि याचा परिणाम काय होईल. सो टेरिफ टॅक्स म्हणजे काय की जे काही उत्पादनं गुड्स आपण भारतातून अमेरिकेला एक्सपोर्ट करतो यावरती अमेरिका जे टॅक्स लावतं त्याला टेरिफ असं म्हटलं जातं. आता काय केलेलं आहे की आधी हा टेरिफ त्यांनी 25% अनाऊन्स केला आणि नुकताच परत अमेरिकेनं सांगितलं की भारताला ऍडिशनल 25%, म्हणजे एकूण हे टेरिफ आता 50%चं त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. पण याची जी काही अंमलबजावणी आहे ती 27 ऑगस्ट पासून ते करणार आहेत. म्हणजे हा जो काही मधला पिरियड आहे 15-20 दिवसांचा, यामध्ये बरेचसे निगोशिएशन होतील आणि त्याच्यानंतरच फायनली कळेल की हे काय फायनल टेरिफ असणार आहे. आता यातून अमेरिकेला साध्य काय करायचंय तर कुठल्याही प्रकारे भारतावरती एक दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे. पण आपण या दबावाखाली दबत नाही आहोत. त्यामुळं ते ट्रम्पची चिडचिड सुद्धा दिसतेय. कारण एकदा 25% म्हणतात, मग 50% म्हणतात आणि त्यांचे आपण आतापर्यंत जर हिस्ट्री बघितली तर ते त्यांचेच डिसिजन बऱ्याच वेळेला रिव्हर्स करत असतात. त्यामुळं एक तरी घाबरण्याचं फारसं कारण नाही आहे, कारण एकूणच आपल्या उत्पादनापैकी हार्डली 2-2.5% आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो आणि त्यामुळे जीडीपी वरचा इम्पॅक्ट हा अगदी निग्लिजिबल असेल. आणि जे काही ट्रम्प यांचं हिस्ट्री दिसते तर ह्याच्यामध्ये बरेचसे निगोशिएशन्स होतील आणि फायनल काय वर्डिक्ट येईल किंवा फायनल काय टेरिफ टॅक्स येईल हे आपल्याला बघावं लागेल. पण डेफिनेटली फार काय घाबरण्यासारखं भारताला तरी काही असं मला वाटत नाही.